नमस्कार. ज्यांनाही आरटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन घ्यायचे आहे तर अशा सर्वांसाठी हा खास व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण जाणून घेणार आहोत जे की नवीन तारीख वगैरे आलेली आहे. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना पालक लोकांना तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे विद्यार्थ्यांसाठीचे ते सर्व तुम्हाला रेडी ठेवायचे आहे फॉर्म भरण्याच्या आधी. आणि आपण आता तुम्हाला दाखवणार आहोत की आरटी जी आहे ना ती या ठिकाणी वेबसाईटला यायची. तुम्हाला आरटी 2025 ऍडमिशन पोर्टल यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा तुम्हाला जे ऍडमिशन शेड्यूल दिसेल तुम्हाला यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पहिले जे होतं तर 19 तारीख दिलेली होती शाळेच्या रजिस्ट्रेशनसाठी. आता त्यांनी तारीख वाढवलेली आहे. 9 तारखेला सुरू झालेले आहे आणि 27 तारखेपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशन चालू असणार आहे. तर यामध्ये शाळेला रजिस्ट्रेशन करावे लागत असते. त्यानंतर हे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मग विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. आता हे जे आहे 27 तारखेपर्यंत दिलेले आहे. यामध्ये पहिले 19 तारखेपर्यंत दिलं होतं, नंतर त्यांनी तारीख वाढवली 27 पर्यंत केलं. पण याच्यानंतर तारीख वाढेल की नाही वाढेल याची काही गॅरंटी नाही. कारण की 27 पर्यंत बऱ्यापैकी सर्व शाळांचे रजिस्ट्रेशन हे पोर्टलला होऊ शकतात. त्यामुळं त्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता सर्वांनी सावध राहायला हवं. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सर्वांनी रेडी करून ठेवा. कारण की याच्यानंतर तारीख वाढन की नाही वाढन याची आपण गॅरंटी देऊ शकणार नाही. कदाचित वाढवू शकते आणि कदाचित नाही पण वाढणार. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे रेडी ठेवायचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व आपल्या पालकांसोबत वगैरे शेअर करा. आणि जर तुम्हाला काही अडचणी वगैरे असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. याबद्दलची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. आणि फॉर्म वगैरे कसा भरायचा याची सर्व जी अपडेट आहे तर आपल्या सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलवरती मी सर्व अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.